राम राम कृष्ण हरी। आज सगळी गडबड आहे बरं, खूप सारा पसारा पडलाय जिकडं तिकडं, कामं तर भरपूर येतं, आभाळ पण येते, पाऊस पण येते, दसऱ्याची काही कामं काढायची आहेत आणि कामं दिवसभर थांबत नाहीत। 15-20 मिनिटाचा व्हिडिओ काढल्याच्या नंतर तुम्हाला सांगते हाताला काही दम नसतो, काही ना काहीतरी खटपट चालू असते। रांगोळी वगैरे घातलेली आहे आणि हा झालेला आहे स्वयंपाक। ही रस्सा वांग्याची भाजी छानपैकी झालेली आहे, हे भात बनवलेला आहे, हे पोळ्या केलेल्या आहेत न्यायसाठी, सकाळपासून चूल पेटलेले, आता 2 ते 3 वाजलेत आणि हे टाकलेलं आहे तूप वगैरे। तर हा शिरा बनवतो इकडं आता, शेंगदाण्याचा कूट, खोबरं सगळं काही टाकलेलं आहे आणि मस्त झालेली आहे झणझणीत भाजी। आज मला व्हिडिओ काढता आला नाही कारण खूप सारी गडबड होती। एकच मिनिट पायावर पडत। मी निघालेले आहे ससूनच्या बाहेर, म्हणजे आपलं नेहमीप्रमाणे जेवण वाटतंय तिकडे घेऊन। तर आज वैशू पण येणार नाहीये, वैशू तिकडे थांबलेली आहे मला बघते आणि बरेचसं जेवण घेतलेलं आहे। तुम्हाला गेल्यावर तिकडे बघायला भेटेलच की ताईने आज काय जेवण बनवलेलं आहे। पाऊस येण्याची पण शक्यता आहे, तर आता लवकरच निघालोय आपण। वैशू ताई निघू का मी? काळजी घ्या आणि येते मी लवकरच। खूप असं ट्रॅफिक होतं आणि आज आम्हाला येताना जरा उशीरच झाला। निघालो आम्ही बराबर, पण कुठं कधी ट्रॅफिक लागेल आणि आपल्याला वेळ होईल हे सांगता येत नाहीये। आणि पाऊस झालेला आहे पुण्यामध्ये भरपूर असा, आणि आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचू, पण खूप ट्रॅफिक लागते, जागोजागी थांबावंच लागते। तर आजचं आपल्याला जेवण दिलेलं आहे सारिकाताईंनी आणि सुवर्णाताईंनी, त्यांच्या आई वडीलच्या स्मरणार्थ, कुसुमताई आणि विलास गलांडे यांच्या स्मरणार्थ। तर आज आपण इथं आलोय ससूनच्या बाहेर जेवण वाटप करायला। तर जेवणामध्ये बनवलेला आहे वांग्याची भाजी, भात आहे, वरण आहे सपक, शिरा आहे, पोळ्या आहेत आणि आज आपल्याला एक ताई भेटायला आल्या होत्या, तर त्यांनीही सांगितलं होतं की काही ना काहीतरी आमच्याही ह्याच्यातून द्या थोडंफार म्हणून। तर ताईंनी दिलेली केळी इकडे ठेवलेली आहे, अजून आहे जिलेबी पण इथं मी डबा भरून ठेवलेली आहे आणि पाण्याच्या बॉटल ताईने दिल्या होत्या। तर तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबाला खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद। तर आज बघू शकता तुम्ही बरेचसे लोक थांबले तिकडं आणि आता आपण जेवण वाटायला सुरुवात करू। तुमचं कोण आहे ताई? पेशंट कोण आहे? पोरगा आहे। काय झालंय? मुतखडा झालाय, चादर पाहिजे होती, देईल मी, तुम्ही जेवण ठेवून या, मी देईल। हा, तुमचं कोण आहे आजी इकडं? काय झालंय? शेगावचे आहे। बरं, दादा कुठलं गाव? बीडचे। इकडं कसं काय आलात? बहिणीला काय झालंय? बाळ झाले। ताईला देऊ का जेवण? मग देऊ का भाजी? पोटभर जेवा, वरण भात पण चांगले, ताईला द्या। हा हा चला, धन्यवाद दादा। तुमचं कोण आहे ताई दवाखान्यात? काय झालंय? मुलगी झाले। चांगले का बाळ? गाव कुठलं? लोणी। शिरावाडा, वडा ना ताईला, तुमच्या मुलीला शिरा द्या खायला, म्हणजे तुपातला घरचा शिरा। कधी झाले बाळांती? काय झाले? 2 पेशंट आहेत। बरोबर, गाव कुठलं मामा? आम्ही दौंड मधले। खालून धरा, खालून धरा। हा, दौंड मधले, ठीक आहे। बरं आहे का आता पेशंट? बरे व्हायचंय? बर बर, अजून एक दिवस चपाती जेवा, पोटभर जेवा व्यवस्थित। कोण आहे तुमचं दवाखान्यात? काय झालंय? गाव कुठलं? अहमदनगर। काय लागले? चाकामध्ये घुसलाय पाय। गाव कुठलं दादा तुमचं? उस्मानाबाद। इकडं दवाखान्यात आलात का? काय झालंय? आईला पण जेवण घेऊन जावा। हा हा चला। क्या कर रहे हो भैया? इधर बिहार से लग गया काम? काम ही नहीं मिला। खाना खाए थे? नहीं खाए थे। चलो इधर बैठ के पेट भर के खाना खाओ। बरं आहे का तुमचा पेशंट? बरं बरं बरं, अजून एक देऊ थोडी? बरं बरं ठीक। कोण आहे पेशंट?
मंडळी येत काय झालंय? अपेंडिक्स 2 देऊ पोळ्या? थांबा, शिरा नको का? शिरा नको म्हणतात. त्यांना बिस्किट द्या, 1 केळी द्या. आजींना केळी पण द्या खायला. हा थांबा थांबा. ठीक आहे. त्यांचं झालं. कोण आहे पेशंट? मुलगा आहे. काय झालं दादा? ऍक्सिडेंट झालाय. बरं आहे का आता मुलाला? गाव कुठलं दादा तुमचं? बारामतीच्या. थांबा थांबा, त्याला 1 केळ द्या तिथलं. किती वर्षाचा आहे मुलगा? 25 वर्षाचा. बरं, तुमचं कोण येत आहे दवाखान्यात? भाऊ आहे. गाव कुठलं? नांदेडच्या. काय झाले भावाला? ऍक्सिडेंट झालाय. बरं आहे का मग भावाचं? नाही ताई, ऑपरेशन करायचं राहिले. कशाचं? ते मनका गेला. थांबा थांबा, वरण वरण राहते भाऊ, आता सांगते नीट. बिस्किट पुडा द्या 1 मंगेश भाऊ तिथला. ऑपरेशन राहिलंय आता. बरं, चला काळजी घ्या भावाची. काय झालंय? बायपास 2 पोळ्या बस? कधी अजून एखादी घ्या. गाव कुठलं? दौंड मधले. ऑपरेशन झालं का मग ताईचं? बरं, बिस्किट पुडा द्या. जरा 2 चपात्या देऊ का मग? चला. गाव कुठलं दादा? महाड. दावा काय झालंय? अरे देवा, एवढी मोठी गाठ आहे? नॉर्मल आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. नाहीये पण त्रास नाही? त्रास काही नाही आहे, पण तिचं ट्रीटमेंट वगैरे सगळं चालू आहे. काढायची का? नाही काढायची तरी, पण अजून डॉक्टरने सांगितलं की अजून काय करू नको त्याला. पण एवढ्या वरी गाठ आहे, हे गाठच आहे? हा, चरबीची गाठ आहे. बरोबर, काळजी घ्या. हा, ताईचं कोण आहे दवाखान्यात? सासूबाई. गाव कुठलं बाय? बार्शीचे. देऊ का अजून 2-3 पोळ्या? हा, काय झाले सासूबाईला? अरे देवा, बरं आहे का आता? बरं, काळजी घ्या. भात बिस्किट द्या. द्या ना एखादी केळी द्या, खातील. काळजी घ्या. हा, चपात्या देऊ का 2-3? 2 देऊ? हाय का 2 चपात्या? कोण आहे दवाखान्यात? काय झालंय? पाय मोडलाय. गाव कुठलं? कराडच्या का? बरं, आज मला मंगेश भाऊची खूप मदत झाली, म्हणजे खूप मदत झाली आहे. कारण घरी कामाला वैशाली लागत होती, घरचंही खूप सारं राडा, काम पडलं होतं, पाऊस होता आणि अक्षरशः आज स्वयंपाकाला पण खूप सारी गडबड, पाहुणे. आणि मंगेश भाऊ म्हटले ताई मी येतो इकडून. तर मंगेश भाऊ जवळ राहतात, म्हणजे तरी पण किती किलोमीटर आहे मंगेश भाऊ? 20-21 किलोमीटर आहे. तरी मंगेश भाऊ माझ्या आधी येऊन थांबले होते आणि आज दोघांची कंबर मोडली. खूप जेवण आणलं होतं आणि खूप मोठी रांग होती. जेवण वाटून झालेलं आहे. आता आम्ही निघालोय घरी. सारिकाताईचे आणि सुवर्णाताईचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी आज इथं राहणार, म्हणजे इथं जे हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या लोकांसाठी जेवण दिलं, अन्नदानाची मदत केली, त्याबद्दल ह्या सगळ्या ज्या लोकांनी जेवण दिले त्यांच्याकडून मी धन्यवाद म्हणते. आणि खूप सारे आशीर्वाद आहेत दोघींच्या पण कुटुंबाला.